कोकणचा समुद्र दिवसा निळा असतो, पण मांडवीच्या किनाऱ्यावर तो पांढरा. रात्रीचा समुद्र उजळतो, लाटा चांदीसारख्या चमकतात आणि त्या प्रकाशात कुणी चालताना दिसतं. एक स्त्री, पांढऱ्या साडीत. लोक म्हणतात ती समुद्राचं चांदणं आहे, पण तिच्या नजरेत पाहिलंस तर तुझं चेहरा पाण्यात कायमचा राहतो. ही गोष्ट आहे अर्णव पाटीलची, फोटोग्राफर, समुद्राचा वेडा, जो शहराच्या गोंगाटातून थकून मांडवीच्या किनाऱ्यावर काही दिवस राहायला आला होता. त्याचं काम होतं मांडवीच्या चांदण्यावर एक डॉक्युमेंटरी बनवायची. त्याने गावकऱ्यांना विचारलं, चांदणं म्हणजे काय? गावातली म्हातारी सावित्रीबाई म्हणाली, ते चांदणं नाय बाळा, ती आत्मा आहे, ती वाट बघतीये अजून. अर्णव हसलं. आत्मा आणि फोटोग्राफी दोन्ही कल्पना आहेत, पण त्या रात्री त्याला समजलं, कल्पना आणि वास्तवातलं अंतर फक्त एका श्वासाचं असतं. तो किनाऱ्यावर गेला. आकाश निळं, चंद्र मोठा आणि समुद्र पांढरा. कॅमेरा हातात घेताच त्याला काहीतरी दिसलं. लाटांवर एक झळाली, जणू कोणाचं पायघोळ ओलं झालंय, आणि त्या झळाळीत एक आकृती हळूहळू पुढं येत होती. ती होती पांढरी साडी, लांब केस आणि चेहऱ्यावर अश्रूंची चमक. ती चालत येत होती, पाण्यावरून. अर्णवचा श्वास अडकला. तो कॅमेऱ्याचं बटण दाबतो. क्लिक! फ्लॅश चमकला, पण त्या फ्लॅशमध्ये ती दिसली नाही. फोटोमध्ये फक्त समुद्र, आणि एका ठिकाणी अंधुकपणे त्याचाच चेहरा. तू पाहतोयस मला? एक आवाज आला, गोड पण ओलसर. तो आजूबाजूला पाहतो. कोणी नाही. आवाज पुन्हा, तू फोटो घेतलास ना? मग माझं नाव सांगशील का? तो थरथरला. तू कोण? मी तीच जी चांदण्यात हरवली. दर पौर्णिमेला परत येते, पण माझं नाव कुणी घेत नाही. तू घेणार का? लाटांनी त्याच्या पायात थंड वाळू दाबली. समुद्र शांत झाला. पाणी चकाकू लागलं. त्याला दिसलं, पाण्याखाली चेहऱ्यांचे झगमगते ठसे. कोणी डोळे मिटलेले, कोणी हात जोडलेले. आवाज कुजबुजत होते. नाव सांग, नाव सांग. अर्णवने धैर्य गोळा केलं. तुझं नाव काय? समुद्र उजळला. ती आकृती जवळ आली. शिरीन, ती म्हणाली. माझं नाव शिरीन होतं. मी मांडवीत बुडाले, मी प्रेमात बुडाले. अर्णव घाबरला. तू माझ्याकडे का आलीस? ती म्हणाली, कारण तू चांदणं पाहिलंस. आता तू पण त्या उजेडाचा भाग आहेस. तो मागे सरकला, पण पाय हलत नव्हते. वाळू घट्ट होत गेली. पाण्याचा थर त्याच्या गुडघ्यांवर, मग छातीजवळ, मग चेहऱ्यावर. ती पुढं आली, तिचे ओले हात त्याच्या गालावर. फोटो घे, शेवटचा. तो कॅमेरा उचलतो, फ्लॅश चमकतो, आणि क्षणात सगळं काळं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी आली की समुद्रावर एक फोटोग्राफर सापडला. पाण्यावर तरंगत आहे, डोळे उघडे आहेत, पण हसरा चेहरा. त्याचा कॅमेरा मिळाला. शेवटचा फोटो पाहिला तर पांढरा समुद्र आणि त्यात एक स्त्री. तिचे डोळे थेट कॅमेऱ्यात. तिच्या मागे अर्णव उभाय, हातात चांदीचं पाणी. त्या दिवसानंतर मांडवीच्या किनाऱ्यावरचं चांदणं आणखी तेजस्वी झालं. गावकरी म्हणतात, आता 2 आत्मे आहेत तिथे. एक ती, जी बुडाली, आणि एक तो, ज्याने तिला अमर केलं. पौर्णिमेच्या रात्री समुद्र पांढरा होतो आणि दूरवरून हळू आवाज येतो, शटर उघड, अजून एक फोटो बाकी आहे.